देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. इराण आपला मित्र होता ना, म्हणून पेट्रोलची याद करा, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार. रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो तुम्हाला रात्रीच काय आठवतं 7 नंतर. इसका असर सिर्फ गरीबों पे होता है. अदानी अंबानी क्या गाड़ी छोड़ने वाली क्या? कि जो सोने पे बात की है, ये एक ही ऐसा मार्केट है, बाजार है जिसमें अदानी और अंबानी नहीं है. मैं इस्तामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कलवा मुमरा के विधायक जितेंद्र आव्हाड का आज एक अनोखा विरोध प्रदर्शन देखने को मिला है। जितेंद्र आव्हाड दरअसल घोड़े पर सवार होकर चल रहे थे। ये विरोध प्रदर्शन ठाणे जिले में किया गया है। दरअसल ये विरोध प्रदर्शन जो किया जा रहा है, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोगों से पेट्रोल डीजल की कम खपत और सोने चांदी की खरीदी कम करने की अपील की थी। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के इसी बयान को लेकर ये विरोध प्रदर्शन किया जा रहा है। दरअसल जितेंद्र आव्हाड ने अनोखा तरीका अपनाया और गाड़ी के बजाय घोड़े पर सवार होकर विरोध प्रदर्शन किया। आपको बता दें कि यह विरोध प्रदर्शन महाराष्ट्र के ठाणे जिले में किया गया है। एनसीपी शरद पवार गुट की तरफ से ये विरोध प्रदर्शन हुआ, जिसमें विधायक जितेंद्र आव्हाड और तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल थे। अख्ख्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर नसेल. याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले 1-2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे, मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना, जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे, म्हणून पेट्रोल जिहाद करा, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका आणि फिरा घोड्या गाड्यांवर. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सीएनजी साठी रांगा लागलेल्या आहेत. याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले, राज ठाकरेंनी देखील. पण ही कुठली हुकुमशाही. रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो तुम्हाला रात्रीच काय आठवतं 7 नंतर. 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील, ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. आता त्यांनी काय करायचं सांगा बरं. आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो.
तरी काटकसर आहे, त्यांचं आव्हान अरे आहे. कसलं काटकसर, एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर, अचानक कसली काटकसर करताय? आता महापौरांनी परिवहन मध्ये फिरावं, गाडी आजपासून इथेच ठेवावी, आयुक्तांनी चालत यावं. पण कामं होणार नाही ना गाडीशिवाय. त्यांची काफी सारा काफिला जो है निकलता हुआ नजर आया। सगळ्याच एक तरफ मंत्र्यांचा जो किया जा रहा है कि सगळेजण पेट्रोल कांगवा की घेऊन बचत की फिरतायत. जाए। ऐसा है, घोषणा तो कर दी, इसका असर सिर्फ गरीबों पे होता है। जो अमीर, जो मंत्री है, जो अमीर है, अदानी अंबानी क्या गाड़ी छोड़ने वाले हैं क्या? अदानी अंबानी का काफिला कभी कम होने वाला है क्या? मुझे तो ऐसा शक है कि जो सोने पे बात की है, ये एक ही ऐसा मार्केट है, बाजार है, जिसमें अदानी और अंबानी नहीं है। और पिछले साल 1 रुपये का सोना आपको वापस दे गया 1.54 रुपया। तो इतना प्रॉफिट कोई देता भी नहीं है। मुझे लगता है सोने के मार्केट में अदानी को और अंबानी को आना है, इसलिए मोदी जी ने ये नया बॉल डाला है। ओके.